बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी। पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधी वर्षा भीमराव साठेंचे पाय धुतल्याचा प्रकार समोर आलाय। सुखसागर नगर येथील शाळेत महापालिका शाळेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात मात्र आता जोरदार चर्चा सुरू आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेलं होतं। या घटनेचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांच्याकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी सुद्धा अमोल परदेशी यांनी केली। खळबळजनक असा हा प्रकार घडलाय। पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधी वर्षा भीमराव साठेंचे पाय धुतल्याचा गंभीर असा हा प्रकार समोर आलाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले। चंद्रशेखर, आपण पाहतोय अतिशय अजब असा हा प्रकार समोर आलाय। पुणे महापालिकेच्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रतिनिधी वर्षा भीमराव साठेंचे पाय धुतल्याचा, विद्यार्थ्यांकडून पाय धुतल्याचा हा गंभीर प्रकार आहे। या संपूर्ण प्रकाराबाबतची काय माहिती आहे? कारण खरं तर पुणे शहर हे खरं तर सांस्कृतिक शहर आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ज्या महापालिकेच्या शाळेमध्ये वर्षा साठे ज्या आहेत अप्पर इंदिरानगर भागाच्या या विद्यमान नगरसेविका आहेत आणि या नगरसेविकांना प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान जे आहे ते वर्षा साठे यांचेच पाय धुतानाचा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। काही लहान चिमुरडी आहेत त्यांच्याकडून वर्षा साठे यांचे पाय धुतानाचा हा सगळा फोटो जो आहे तो आता समोर आल्यानं एकच जी आहे ती खळबळ उडालेली म्हणावं लागेल। त्या पद्धतीनं गुरुपौर्णिमेला गुरूंचे पाय धुले जातात, परंतु अशा लहान चिमुरड्याकडून लोकप्रतिनिधी अर्थात भाजपच्या या वर्षा साठे नगरसेविका आहेत आणि त्यांनी मात्र अशा पद्धतीनं हा प्रकार केल्यानं त्यांच्यावरती सध्या सर्वीकडून टीकेचा जोर जो आहे तो त्यांच्यावरती उठताना दिसत आहे। त्या सगळ्या प्रकारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाने सुद्धा या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला आहे, त्यांच्यावरती कारवाईची मागणी केलेली आहे। ज्या पद्धतीनं लहान मुलं जे आहेत ते अत्यंत छोटी चिमुरडे मुलं होती आणि ही सगळी जी शाळा आहे ती महापालिकेची शाळा असल्याचं सांगितलं जात आहे आणि सुखसागर नगर जो हा भाग आहे तो कात्रजच्या अगदी अलीकडच्या भागातील ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये ज्या पद्धतीनं वर्षा साठे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून गेलेल्या होत्या आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा प्रकार झालेला आहे आणि या सगळ्या प्रकाराची आता चौकशी करून त्यांच्यावरती कारवाईची सुद्धा मागणी करण्यात येत आहे। आणि ज्या पद्धतीनं वर्षा साठे यांनी हा प्रकार त्यांच्या करून घेण्यात आला त्या शिक्षकावरती सुद्धा हा कारवाईची मागणी, मुख्याध्यापकावरती कारवाईची मागणी करताना समोर येताना दिसत आहे। करण, नक्कीच चंद्रशेखरजी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।